चोरटा 80,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट 2चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे यांना मिळालेल्या माहितीने राधेश्याम भगवान चौधरी हा चोरीचा मोबाईल विकण्यासाठी दामोदर नगर पाथर्डी फाटा या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 80,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी 10 ते 12 दिवसांपूर्वी पाथर्डी फाटा येथील रिलायन्स डिजिटल मॉल या शोरूम कंपनीतून चोरी केल्याची कबुली दिली आणि त्याच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, तेजस मते, महेश खांडबहाले, सुनील खैरनार आदींनीही कारवाई केली आहे. एनसीएन न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.